अवघ्या 5 ते 10 मिनिटात बनून तयार होणारं भरलं वांगं. एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे. झणझणीत, चमचमीत आणि चटपटीत असं काही खायचं असेल तर भरलं वांगं हे नक्की करून बघा. न कोणत्या प्रकारचे वाटण-घाटण काहीच करण्याची गरज नाही. अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीनं झटपट, खमंग आणि झणझणीत असं भरलं वांगं. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, इथे आज मी तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ती रेसिपी आहे भरलं वांगं. याकरता इथे मी काही साहित्य घेतलेलं आहे. एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे, लसूण, कोथिंबीर आणि कांदा. त्यानंतर काही गरम मसाले घेतले आहेत. एव्हरेस्टचं लाल तिखट घेतलं आहे, हळद, घरचा काळा मसाला, धना जिरा पावडर आणि हा चिकन मसाला घेतला आहे. आणि त्यानंतर कोथिंबीर आपण निवडून झाल्यानंतर त्याची जी देठं उरतात ती देठं मी इथे घेतलेली आहेत. त्यानंतर इथे 1 वाटी शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत, छान खरपूस भाजायचे आहेत. आणि त्यानंतर इथे पाव वाटी इतके पांढरे तीळ आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर यामध्ये लसूण ॲड केलेला आहे. कोथिंबीरीची जी देठं होती ती पण ॲड केलेली आहेत, ते बारीक चिरून घेतले आहेत. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सर्व मसाले ॲड करायचे आहेत. हळद, धना जिरा पावडर, चिकन मसाला, एव्हरेस्टचा लाल तिखट मसाला आणि घरचा काळा मसाला, हे सर्व त्याच्यामध्ये आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर याच्यामध्ये मी हिंग देखील घालणार आहे. तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपल्याला छानपैकी मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे मिश्रण छानपैकी मी बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्याला एका भांड्यामध्ये मी असं काढून घेणार आहे. तर अशा प्रकारे हे मिश्रण काढून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी चिरलेली थोडीशी कोथिंबीर देखील घातलेली आहे. त्यानंतर इथे 4 ते 5 अशी छान लुसलुशीत वांगी घेतलेली आहेत आणि वांगी छान धुवून घेतलेली आहेत आणि त्याचे असे मी देठं कापून घेणार आहे आणि त्या वांग्यांना मधून असे त्याला चाकूने चिरा पाडणार आहे, म्हणजे कट करून घेणार आहे. तर अशा प्रकारे वांगे चिरताना आपल्याला असं खोलून बघायचं आहे की वांगे किडके वगैरे आहेत का. तर अशाच प्रकारे सर्व वांगे मी कापून घेणार आहे, कट करून घेणार आहे आणि त्याला एका पाण्याच्या भांड्यामध्ये घालणार आहे, कारण की वांगे लगेच काळी पडली जातात. त्याच्यामुळे आपल्याला वांगी चिरल्यानंतर पाण्यात घालायची आहे, त्याच्यामुळे त्याचा रंग बदलणार नाही आणि ते काळे पडले जाणार नाही. तर इथे मी अशा प्रकारे सर्व वांगे आपले चिरून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याला छानपैकी पुन्हा एकदा पाण्याने स्वच्छ धुवून त्याला बाजूला काढून घेणार आहे पाण्याच्या बाहेर. आपल्याला त्याच्यामध्ये आता मसाला भरायचा आहे. तर इथे मी सर्व वांगी अशी दाबून छानपैकी काढून घेतलेली आहेत एका प्लेटमध्ये आणि आपण जो मसाला बनवला होता त्याच्यामध्ये भरण्यासाठी, त्या मसाल्यामध्ये शेंगदाण्याच्या कुटामध्ये आपल्याला एक छोट्या आकाराचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो पण याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तर इथे मी छानपैकी असा कांदा ॲड केलेला आहे आणि ते मिश्रण छानपैकी मिक्स करून या आपल्या वांग्यामध्ये भरून घेणार आहे. तर मिश्रण हे छानपैकी आपल्याला असं दाबून भरायचं आहे, म्हणजे मिश्रण हे त्याच्यामध्ये त्या वांग्यामध्ये व्यवस्थित भरलं जाईल आणि ते मिश्रण बाहेर निघणार नाही. तर अशा प्रकारे इथे सर्व वांगे मी छानपैकी भरून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि तुमचा सपोर्ट असाच कायम माझ्यासोबत असू द्या. तुम्हाला जर या वांग्यामध्ये जर तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही जास्तीचं तिखट देखील तुम्ही घालू शकता. तर अशा प्रकारे सर्व वांगी मी छानपैकी दाबून मस्त त्याच्यामध्ये आपलं जे सारण आहे ते भरून घेतलं आहे, मसाला भरून घेतलेला आहे आणि हा थोडा शिल्लक राहिलेला मसाला मी नंतर पुढे तुम्हाला दाखवणार आहे कसा ॲड केलेला आहे तो. तर इथे गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल. तेल हे छानपैकी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी छोटा एक चमचा जिरं घातलेलं आहे आणि जिरं देखील छानपैकी परतवलेलं आहे. जिरं परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ॲड केलेली आहे कोथिंबीर. कोथिंबीर पण आपल्याला छान अशी खरपूस तळून घ्यायची आहे. कोथिंबीर तळून झाल्यानंतर उभ्या आकाराचा जो मी कांदा चिरून ठेवला होता तो कांदा यामध्ये ॲड केलेला आहे आणि त्यानंतर कांदा छान परतल्यानंतर याच्यामध्ये ॲड केलेला आहे बारीक चिरलेलं एक टोमॅटो.
टोमॅटो छान असं गाळ झाल्यावर त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद घालायची आहे आणि हे मिश्रण छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे हे सर्व कांदा टोमॅटो छानपैकी मी परतून घेतलेला आहे आणि हे सर्व छान परतल्यानंतर त्याच्यामध्ये जी मी वांगी भरून ठेवली होती ती वांगी याच्यामध्ये एक एक करून ॲड करून घेणार आहे। तर अशा प्रकारे इथे मी सर्व आपली वांगी छानपैकी ॲड केलेली आहेत आणि त्यानंतर याला व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे, म्हणजे आपलं कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे ते आपल्या वांग्याला व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आणि सर्व छानपैकी मिक्स झालं पाहिजे। तर अशा प्रकारे हे वांगे छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर त्याला मी एका प्लेटने झाकून ठेवणार आहे, म्हणजे आपले वांगे छानपैकी वाफले जातील, शिजले जातील। तर त्यानंतर परत मी प्लेट त्याच्यावरची काढून घेतलेली आहे आणि वांग्याची पोझिशन चेंज करणार आहे, म्हणजे वांगे पलटून घेणार आहे। तर अशा प्रकारे हे सर्व वांगे पलटून झाल्यानंतर पुन्हा मी त्याला प्लेटने झाकून ठेवणार आहे, पुन्हा त्याला 1 ते 2 मिनटं शिजवून घेणार आहे। तर इथे या स्टेजला आपली वांगी छानपैकी मस्त शिजून तयार आहे। तर त्यानंतर मी इथे जो वांगे भरून आपला मसाला शिल्लक राहिला होता तो मसाला देखील यामध्ये ॲड करून घेणार आहे। तर अशा प्रकारे मसाला ॲड करून झाला आहे, त्याला व्यवस्थित छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी देखील ॲड करायचं आहे। तर एकीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते पाणी देखील याच्यामध्ये ॲड करणार आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा ते सर्व मिश्रण, ते सर्व साहित्य मी मिक्स करणार आहे आणि पुन्हा एकदा त्याला प्लेटने झाकून ठेवणार आहे। तर अशा प्रकारे पाणी हे आपल्याला भरल्या वांग्यामध्ये शेवटीच घालायचं आहे, कारण की पाण्यामध्ये वांगं हे पटकन शिजलं जात नाही। जसं वाफेवर पटकन शिजलं जातं तसं पाणी ॲड केल्यामुळे वांगं हे आपलं लवकर शिजलं जात नाही। तर अशा प्रकारे इथे छानपैकी आपल्या वांग्याला उकळी आलेली आहे आणि आता मी या स्टेजला गॅस बंद करणार आहे। असं चेक करून बघणार आहे की वांगे आपली छानपैकी शिजलेली आहेत की नाही। तर इथे वांगी आपली छानपैकी शिजून आपली भरलं वांगं हे तयार आहे। याचा रंगही किती छान दिसत आहे आणि थिकनेसही किती छानपैकी दिसत आहे। तर गॅस बंद केलेला आहे आणि इथं आपलं शिजून तयार आहे, बनून तयार आहे भरलं वांगं। तर त्याला मी एका सर्विंग प्लेटमध्ये असं सजवून घेणार आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला ही भरलं वांगं याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि तुम्ही अशा प्रकारे एकदा भरलं वांगं नक्की ट्राय करून बघा। हे भरलं वांगं अशा पद्धतीने मी जे बनवते ते माझ्या जावयाला, म्हणजे माझ्या लहान्या जावयाला खूप आवडतं अशा पद्धतीचं वांगं बनवलेलं। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजची ही भरलं वांग्याची रेसिपी कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह। तोपर्यंत टाटा बाय, टेक केअर, श्री स्वामी समर्थ।